तर नमस्कार मित्रांनो, मी रोशन गजबे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, माझं यूट्यूब चॅनल नाव आहे रोशन गजबे सुखदुःख. तर मित्रांनो, तुम्हाला माझ्या व्हिडिओवरती सुखाविषयी, दुःखाविषयी आणि शॉर्ट व्हिडिओ पाहायला मिळेल. तर मित्रांनो, आज तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. अरे यार, माझी लाड्डो कुठे गेली? लाड्डो, ए लाड्डो, लाड्डो, ए लाड्डो. अरे यार, गेली कुठं? बाकीचे तर पिल्ले आहे. लाड्डो, ए लाड्डो. तिकडे आवाज कशाचा येत आहे? जाऊनच पाहतो. बाप रे बाप, बघा मित्रांनो, आपली लाड्डो चोरी म्हणजे गुपचात आली इकडे, चारा खात आहे. बघा, मोकाट आहे मित्रांनो ही लाड्डो. हे बघा, दाव तिच्या गळ्याला आहे आणि मस्त चारा खात आहे. हिरव्या चाराचा आनंद घेत आहे मित्रांनो. बघा, ही आहे लाड्डो. पागल, मी किती पाहू राहिलो तुला? हा, किती पाहिलं मी? कोण सांगितलं? हा, जाग्यावर मिळत नाही का तुला चारा? जाग्यावर देत नाही मी चारा पोटभर? म्हणजे सुटलं की पटकन यायचं इकडे, हिरवा हिरवा चारा खायचा काय? म्हणजे एवढं प्रेम केलं तुझ्यावर म्हणून तू एकदम माझ्या डोक्यावर बसायचा आता का? हे बघा मित्रांनो, बघू शकता मित्रांनो, खूप तुम्हाला अशी दुःखद घटना सांगायची आहे. तर मित्रांनो, एप्रिल महिन्यामध्ये 29 तारखेला काय झालं मित्रांनो, हिची जी आई होती, हिच्याच आईला मित्रांनो वाघाने जंगलामध्ये ठार मारलं. जो पट्टेदार वाघ असते ना मित्रांनो, त्या पट्टेदार वाघाने हिच्या आईला ठार मारलं. तर मित्रांनो, आजची तारीख आहे मित्रांनो 27 आणि हो 27 समजा. आता असं समजा मित्रांनो, कमी जास्त 1 महिना होत आला. तर बघू शकता मित्रांनो, हिला मी दुसऱ्या गाईचं दूध पाजलं, पण ही नव्हती पेत मित्रांनो. आणि न दुसऱ्या गाईचं दूध नाही पेलं आणि बिचारी चारा खाण्यासाठी लागली. फक्त हे मित्रांनो आता 2-2.5 महिन्याचंच कालवड आहे. तर खूप प्रेम करतो मित्रांनो मी हिच्यावर, कारण की मी हिला वचन दिलं आहे, हिला शपथ दिलं आहे की मी कधीच तुला कोणाच्याच दावणीला बांधणार नाही. कसाबाच्या दावणीला मी अजिबातच बांधणार नाही. पण जो पोचणारा मालकसुद्धा असणार कोणता व्यक्ती, त्यालासुद्धा मी देणार नाही. तुला आयुष्यभर माझ्या जवळ ठेवीन आणि तुझी आई पण मीच बनीन आणि आई म्हणून मी तुझा सांभाळ करीन. तर बघू शकता मित्रांनो, ही खूप लाडाची माझी लाड्डो आहे. आणि बघा मित्रांनो, एवढा हिरवा हिरवा आता हे बघा मित्रांनो, खूप असा म्हणजे चारा आहे मित्रांनो, गोत वगैरे निघाला आहे. इकडे हे डबल कापणी आहे मित्रांनो आपल्या ज्वारीची, कडाळूची. आणि इकडे पण कापणी झाली आहे आणि बाकीचा हा कापाचा आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, हे लाड्डू ना, हिच्यावर जेवढं मी प्रेम केलं ना मित्रांनो, तर ही एकदम माझ्या डोक्यावर बसली. अगं थांब थांब, मुळी नको खाऊ, मुळी काढून फेक. हा, मी तुला शिकवलं आहे मुळी खायची नाही बा म्हणून. मुळी बरोबर तोड तू, मुळी खाऊ नको, मुळी खाऊ नको. मुळी तोडून फेकते मुळी तोडून. बघा मित्रांनो, बघू शकता मित्रांनो, हे बघा मित्रांनो, तिनं मुळी तोडून फेकली. हे बघा, मी तिला म्हटलं ना मुळी तोड, मुळी तोड, तर हे बघा मित्रांनो, तिनं मुळी तोडून फेकली. तर मित्रांनो, खूप अशी दुःखद घटना. तर बघू शकता मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की हिचं पोट खूप निघालं. मित्रांनो, हिनं चारा पण खूप खाल्ला आणि हिला जंताचं इंजेक्शन लावायचं आहे किंवा दवाई द्यायची आहे मित्रांनो जंताची. आणि बघू शकता मित्रांनो, हिला मोकाट सोडलं म्हणून हे एवढा आनंद घेत आहे, एवढा आनंद घेत आहे. कधी हिचा एक घात खात आहे, कधी समोरला एक घास खात आहे आणि एवढी हुशार आहे मित्रांनो. मी सकाळी येताच हंबरडा फोडते मित्रांनो. तिला असं वाटते की माझा मालक आला, माझा भाऊ आला. तर मला पाहताच मित्रांनो, माझ्या गाडीचा आवाज ऐकताच ते हंबरडा फोडते मित्रांनो. तर खरंच ना मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. माणसावर प्रेम करण्यापेक्षा मित्रांनो, जनावरावरती प्रेम करा. चाहो कुत्रं असो, बकरी असो, गाय असो, कोणताही पक्षी प्राणी कोणताही असो, वन्यजीवावर प्रेम करा मित्रांनो. कारण की वन्यजीव कधीच आपल्याला भुलत नाही आणि माणूससुद्धा भुलून जाते मित्रांनो, पण वन्यजीव आपल्याला कधीच भुलत नाही. तर बघू शकता मित्रांनो, तिला असं वाटत आहे की मी आता इतचं खाऊ की तितचं खाऊ. पोटामध्ये एवढीशी सुद्धा ऊर नाही आहे तिच्यामध्ये. पण बघा, एक घास इथचा, एक घास तिथचा. तर मित्रांनो, ही आहे आपली शेती. आणि चला मित्रांनो, मला अजून शेण फेकायचं आहे, बाकीच्या पिल्लांना पण चारा वगैरे टाकायचा आहे. तोपर्यंत हे मस्त आपला मनोरंजन करते मित्रांनो, आपलं जेवण वगैरे करते हे. तर चला मित्रांनो, भेटू एका छोट्या समोरल्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, प्लीज मला सपोर्ट करा. मी एक गरीब घराण्यातून बिलॉंग करतो
आणि मला सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे. तर बाय मित्रांनो, बाय. आता बघा मित्रांनो तिकडे गेली, मोठ्या चाऱ्यामध्ये गेली. बाय.